प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्माच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण तब्बल 9 वर्षांनंतर आता दयाबेन पुन्हा एकदा मालिकेत परतणार असल्याची माहिती समोर आली आहे। चला तर मग जाणून घेऊया तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दयाबेन कधी परतणार आहे। पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेन हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले होते। अभिनेत्री दिशा वकानी यांनी साकारलेल्या या भूमिकेमुळे घराघरात लोकप्रियता मिळवली। मात्र 2017 मध्ये मातृत्व रजेवर गेल्यानंतर दिशा वकानी मालिकेत परतल्याच नाहीत। जवळपास 9 वर्षांपासून दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून त्यामध्ये दयाबेन गोकुळधाम सोसायटीत परतणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत। या प्रोमोमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रोमोच्या सुरुवातीला जेठालालचा मुलगा टप्पू अत्यंत आनंदाने घरात धावत येतो। तो बापूजी आणि जेठालाल यांच्यासमोर उत्साहाने आई येणार आहे का असे विचारतो। हे ऐकताच जेठालालच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो। आपल्या लाडक्या दयाच्या पुनरागमनाची शक्यता ऐकून तो अक्षरशः आनंदाने भारावून जातो। गोकुळधाम सोसायटीतही दयाबेनच्या स्वागताची चर्चा सुरू झाल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे। दयाबेन परत येणार असल्याची चाहूल लागताच जेठालाल आपल्या जिवलग मित्र तारक मेहता यांच्याकडे धाव घेतो। यावेळी तो आनंद व्यक्त करत म्हणतो, दया आली की तिच्या हातचा मस्त राजवाडीत चहा पिणार। दयाच्या आगमनाच्या कल्पनेने जेठालाल, टप्पू आणि बापूजी आनंदात असल्याचे या प्रोमोमध्ये दिसत आहे। मात्र या आनंदाच्या वातावरणात प्रोमोमध्ये एक मोठा सस्पेन्सही ठेवण्यात आला आहे। तारक मेहता यांना मात्र या बातमीबद्दल शंका आहे। ते जेठालालला सांगतात की मला वाटतं यावेळीही सुंदरलाल दयाभाभींना घेऊन येणार नाही। त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे। दयाबेनच्या पुनरागमनाची चर्चा मालिकेत यापूर्वी अनेकदा रंगली होती। प्रत्येक वेळी दयाबेनचा भाऊ सुंदरलाल जेठालालला दया परत येणार असल्याचे आश्वासन देत असे। मात्र शेवटच्या क्षणी तो एकटाच गोकुळधाममध्ये पोहोचत असल्याने जेठालालसह प्रेक्षकांचीही निराशा होत असे। मालिकेच्या निर्मात्यांनी यापूर्वी अनेक वेळा अशा प्रकारचे कथानकातील ट्विस्ट आणले आहेत। त्यामुळे यावेळी खरोखरच दयाबेन मालिकेत पुनरागमन करणार की पुन्हा एकदा प्रेक्षकांची निराशा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशातच आता तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे। ज्यामध्ये गोकुळधाम सोसायटीच्या सेटवर मोठी तोडफोड आणि कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असल्याचं दिसत आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शो बंद होणार का किंवा गोकुळधाम सोसायटी कायमची पाडली जाणार का अशी चिंता चाहत्यांनी व्यक्त केली होती। या सर्व चर्चेवर आता शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी मौन सोडलं आहे। काय म्हणाले आहेत असित कुमार मोदी पाहूया। सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये प्रेक्षक गेली अनेक वर्ष टीव्हीवर जी गोकुळधाम सोसायटी पाहत आले आहेत तिथं मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असल्याचं दिसत आहे। जागोजागी भिंती आणि स्ट्रक्चरवर हातोडे चालवले जात असून मजूर काम करताना दिसत आहेत। हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि चाहत्यांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आलं। आमची आवडती गोकुळधाम सोसायटी का तोडली जात आहे असा सवाल नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली। सोशल मीडियावर चर्चा वाढताना पाहून निर्माते असित मोदी यांनी स्वतः समोर येत यामागचं सत्य सांगितलं आहे। त्यांनी स्पष्ट केलं की गोकुळधाम सोसायटी कायमची पाडली जात नसून तिचं रेनोव्हेशन केलं जात आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असित मोदी स्वतः सेटवर कामाची पाहणी करताना दिसत आहेत। तिथे असलेल्या इंजिनियर, सुपरवायझर्स आणि मजुरांशी संवाद साधताना ते म्हणाले की बघा, जे काही होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे। आपल्या गोकुळधाम सोसायटीचे रेनोव्हेशन सुरू आहे। काही दिवसातच तुम्हाला ही सोसायटी अगदी नवीन रंगरूपात आणि नव्या अवतारात पाहायला मिळेल। देवाकडे हीच प्रार्थना आहे की तुम्हाला गोकुळधामचा हा नवीन अंदाज नक्कीच आवडेल। सेटवर काम करत असताना असित मोदींनी तिथं काम करणाऱ्या मजुरांना आणि इंजिनियर्सना सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। गेल्या 16 वर्षापासून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या शोचा सेट बदलणार असल्यानं आता चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे। गोकुळधाम सोसायटी आता नव्या रूपात कशी दिसणार आणि जेठालाल, भिडे, पोपटलाल यांच्या आयुष्यात आता कोणकोणते नवीन ट्विस्ट येणार हे पाहणे रंजक ठरणार आहे। दरम्यान तुम्ही तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका पाहता का? तुम्हाला ही मालिका आवडते का? आणि मालिकेत दयाबेनची एंट्री व्हायला हवी का? आणि दयाबेनच्या भूमिकेत अभिनेत्री दिशा वकानीच दिसायला हवी की इतर कोणती अभिनेत्री दिसायला हवी? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।